भिवंडी तालुक्यातील पडघा टोलनाका येथे नुकताच भिवंडी तालुका व शहापूर तालुका विभागाचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रणित श्री छत्रपती वाहतूक संघटनेचा उद्घाटन मनसे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांच्या शुभ हस्ते उत्साही वातावरणात संपन्न। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मनसे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, भिवंडी लोकसभा जिल्हाध्यक्ष शैलेश बिडवी, भिवंडी शहराध्यक्ष मनोज गुळवी, तालुकाध्यक्ष विकास जाधव, शरद नागावकर यांच्यासह मनसेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। उपस्थित सर्वांचे श्री छत्रपती वाहतूक संघटनेच्या वतीने सहर्ष स्वागत करण्यात आले व सर्वांचे मनापासून आभार देखील व्यक्त करण्यात आले। विशेष म्हणजे यावेळी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष संदीप हरड, भिवंडी उपाध्यक्ष संदेश वारघडे, शहापूर उपाध्यक्ष रुपेश पाटोळे, सचिव अनिल देशमुख, कार्याध्यक्ष संदीप पाटील, सहसचिव अरुण चंदे, खजिनदार दिनेश भोईर या सर्वांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले आहेत। तसेच सर्व व्यावसायिक चालक व मालक बांधवांसाठी भविष्यात चांगले उपक्रम राबवण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले आहे। तर चला पाहूया काही क्षणचित्रे। मला वाटतं कुठल्याही गोष्टीची सुरुवात ही शुभमुहूर्तावर केली जाते आपल्या हिंदू समाजामध्ये। सो आजचा दिवस ह्याच्यापेक्षा शुभ दिवस दुसरा असूच शकत नाही, म्हणून आज रामनवमी निमित्ताने आम्ही आमच्या या संघटनेचं उद्घाटन केलेलं आहे। आणि तुम्हाला खात्रीने सांगतो की नजीकच्या काळामध्ये फक्त आता शहापूर भिवंडी हा पट्टा नसून संपूर्ण भिवंडी आणि ठाणे जिल्ह्यामध्ये आमची संघटना काम करते। मागील अनेक महिन्यांपासून RTO कडून या भागामध्ये लोकांना सुविधा देणारे आमचे जे चालक मालक संघटना आहेत, ज्या गाडीची किंमत ही एक लाख रुपये नाही, अशा गाड्यांवर 2-2-2.5 लाख रुपयाचा दंड मारण्यात आलं। आणि मला असं वाटतं की या भागामध्ये जर तुम्ही पाहाल तर या भागात ऑलरेडी ट्रान्सपोर्टची कमी आहे, बसेसची कमी आहे, ST सुविधा उपलब्ध नाही आहेत। आणि अशा वेळेला जर आमची लोक जर सुविधा देत असाल आणि जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने त्याच्यावर दंड आकारत असाल तर याचा आम्ही विरोध करणार। आणि फक्त विरोध करणार नाही तर वेळ पडले तर मोर्चाच्या स्वरूपाने त्याला उत्तर देऊ। सो मला RTOला आम्ही 2 दिवसापूर्वी भेटलो होतो, त्यांनी देखील आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की चुकीच्या पद्धतीने कुठलीच कारवाई याच्या पुढे कुठल्याही RTOच्या आमच्या छत्रपती वाहतूक संघटनेच्या विरोधात होणार नाही, आणि झाली तर त्यांना आमच्या रागाला सामोरे जावं लागेल। सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार। महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रणित श्री छत्रपती वाहतूक संघटना यांनी आज इथं जमून सर्वांना आमंत्रित करून आज आमचे मार्गदर्शक श्री अविनाश दादा जाधव इथं आमच्या विनंतीला मान देऊन आमच्या संघटनेचे उद्घाटन करण्यासाठी इथं हजर राहिले। सर्वप्रथम मी त्यांचा आभार व्यक्त करतो। मी सांगू इच्छितो सर्व व्यावसायिक चालक मालक संघटना यांच्यावर कोणतेही परिणाम झाल्यास अन्यथा कारवाई झाल्यास
प्रथम तुम्ही आमच्याशी संपर्क साधा. आम्ही तिथे जातीने तत्पर हजर राहू. सर्वांना ही माझी कळकळीची विनंती आहे. त्यांना न्याय देण्याचं काम आम्ही पूर्णपणे करू, ही सर्वांना मी माझ्यातर्फे विनंती करतो. छत्रपती वाहतूक संघटनेचा स्थापन झालेल्या आपल्या छत्रपती वाहतूक संघटनेच्या सर्व सभासदांचे मी इथे मनापासून स्वागत करतो. आणि आजपासून आपण एका खऱ्या अर्थाने या भागात वाहतूक जे काम करतो किंवा लोकांना सेवा देण्याचं जे काम करतो त्याचा एक नवीन पर्व आजपासून आपण सुरू करतोय. ज्या पद्धतीने आज तुमच्या सगळ्यांची ते एकजूट आहे, उद्या जर एखाद्या टेम्पो आल्याबरोबर किंवा एखाद्या वाहतूक रिक्षा स्कूल बसवाल्यांवर किंवा इतर कुठल्याही आपल्या सहकार्यावर एखादी अडचण आली तर अशाच ताकदीने सगळे तुम्ही जर उभे राहाल अशी मला पूर्ण खात्री आहे. एक लक्षात ठेवा, ताकद एकदाच दाखवावी लागते. याने आधी त्रास देत होते ना आरटीओले. आपण एकदा आरटीओला गेलो, ताकदीने गेलो, जरा कळलं ना, त्यानंतर कोणाला कारवाई झाली हात वर करा, तुझ्यावर कारवाई झाली तर तू आम्हाला कळवलंच. हा ते कारण आहे. बाकी ज्या गोष्टींसाठी कारवाई होत ना, पेपर क्लिअर नाही तर आम्ही काय करू नाही शकणार, ते क्लिअर करून घे. मला असं वाटतं की आज आपली संघटना स्थापन झाली, याच्यानंतर मला वाटत नाही की एकदम चुकी असेल तोपर्यंत आपल्या कुठल्यावर कारवाई होईल. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण कुठलीही गोष्ट करताना आपल्याकडून कोणाच्या जीवाला धोका तयार होऊ नये अशी कुठलीही गोष्ट आपल्याकडनं होता कामा नये, याची सगळ्यांनी दखल घेतली पाहिजे. तुम्ही प्रामाणिक व्यवसाय करताय आणि तुम्हाला त्रास होतोय तर समोरच्या कानाखाली वाजवायला देखील आम्ही मागे पुढे पाहणार नाही. पण जर तुमच्यामुळे कोणाला त्रास होत असेल तर तुमची साथ सोडायला देखील आम्ही मागे पुढे पाहणार नाही. आपण सगळेजण या भागात उत्तम काम करताय. एक तरी एवढी लांब लांब गावं आहेत की तिथे ना एसटी जाते ना बाकी कुठल्या सेवा जातात. अशा गावांमध्ये जाऊन तुम्ही सेवा देताय आणि हे पुण्याचं काम आहे. जर एखाद्याला 20 किलोमीटर मधनं बाहेर यायचं असेल तर का मुख्यमंत्र्यांना फोन करायचा का आमच्या गावात बस पाठवा, आम्हाला बाहेर यायचंय. सुविधा आम्हीच देणार ना. मग अशा सुविधा देणाऱ्या लोकांना जर तुमचं परिवहन खातं त्रास देत असेल तर त्याचं करायचं काय, एकदा मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला सांगावं. गावात कोणी आजारी पडला तर त्याला बाहेर आणायला अँब्युलन्स पाठवता काय, तुमची येते का 108 नंबरची अँब्युलन्स? अशा वेळेला आमच्याच गाड्या उपयोग येतात ना. सो अशा वेळेला सरकारला आमची विनंती आहे की आम्हाला तुमच्यामध्ये सामावून घ्या, आमचा उपयोग करून घ्या, ना की आम्हाला तुम्ही त्रास द्या. मला असं वाटतं की माझी सरकारला विनंती आहे की याच्या पुढे आम्हाला त्रास देणं बंद करा, नाहीतर तुम्हाला देखील त्रास होईल. प्रचंड ऊन आहे त्यामुळे खूप जास्त भाषण करणार नाही. तुम्हाला एक खात्री देतो की जिथे तुम्ही अडचणीत असाल तिथे माझी पूर्ण संघटना ही तुमच्या पाठीशी उभा राहील. तुमचा अध्यक्ष असेल, तुमचा उपाध्यक्ष असेल, सगळे स्ट्रॉंग पोर आहेत. म्हणजे भाषण नाही करू शकत पण राशन देऊ शकतात एवढं खात्री सांगतो. बोलताना बिचारे अडखळत असतील पण हात सोडताना अडकळणार नाही तेवढी खात्री आहे मला. त्याच्यामुळे तुम्ही सगळे त्यांच्या सोबत पाठीशी खंबीर उभे राहा. आणि आजपासून आपला हा जो स्टिकर आहे तो प्रत्येकाच्या गाडीवर असला पाहिजे. ज्याच्या गाडी हा उलटा दिसते कारण तुम्ही काचेच्या आतनं लावणार, तो लावला की तो सरळ होईल. ठीक आहे, त्याच्यामुळे हे आपल्या प्रत्येकाच्या गाडीवर असलं पाहिजे. आणि ज्याच्या गाडीवर हे असेल त्याची पूर्ण जबाबदारी ही आमच्या पक्षाची पण असेल. आपली संघटना आहेच पण आमचा पक्ष पण गावागावात आहे. जिथे संघटनेची माणसं त्यावेळेला नसतील तिथे आपल्या पक्षाच्या माणसांना बोलवायचं, ते तुमच्यासोबत उभे राहतील. नाही झालं तर शैलेश बिडवे आहेत, आमचे अनेक लोक आहेत, तुम्ही नावं घ्याल तेवढे पदाधिकारी आहेत पक्षामध्ये. मुरबाड पासून ते भिवंडी पर्यंत, तर त्याच्या पुढे आलात तर मी स्वतःच आहे. त्यामुळे बिनधास्त व्यवसाय करा. फक्त कोणाच्या जीवाशी खेळ होईल अशी कुठलीही गोष्ट आपल्या कुठल्याही सहकार्याकडनं होता कामा नये. आणि जर असं एखादा करत असेल तर त्याला जागेवर अडवण्याचं काम देखील तुमच्या सगळ्यांचं आहे. ठीक आहे, तो तुम्हाला सगळ्यांना खूप म्हणजे काय स्टील बिल भरतात ते जरा एकदा तुम्ही तुमची एक बैठक घ्या आणि त्याच्यामध्ये काही गोष्टी हे करा. आता तुम्ही स्टील घेऊन जाता लांब त्यांनी मला काही नियम सांगितले. मला म्हणाले तुम्ही घेऊन जाऊ शकता, काय अडचण नाही, पण त्याची परवानगी घ्यावी लागते. आता परवानगी घ्यायची असेल तर काय करायचं, मी यांना काय सांगितलं, तुम्ही एक माणूस नाही मग बरोबर आहे. तो माणूस जर एखाद्याला, तुझं नाव काय, शादाबला समज स्टील भरून गाडीतनं सामान न्यायचं असेल
तर शाबादने त्याला फोन करायचं की माझा गाडी नंबर हा आहे, मी गाडी स्टील भरून घेऊन चालतो. तो आरटीओला टाकून देईल. आरटीओने सांगितलं आम्हाला फक्त तुम्ही पत्र पाठवा आणि तुम्ही घेऊन जा. सो एवढा सोपा नियम आहे. त्याच्यासाठी 20,000 रुपयाचा दंड का भरायचा? 20,000 रुपये दंड आहे माहिती आहे का तुम्हाला? 24,000. कशाला भरायचं? जर एवढं सोपं आहे की आपल्याला एक फक्त पत्र द्यायचं आणि आपण स्टील घेऊन जाऊ शकतो, तर ते करता आलं पाहिजे. फक्त स्टील घेऊन जाताना तो खालनं नीट बांधा. उद्या जर तो सुटला तर डायरेक्ट मागच्या गाडीच्या अंगावर आदळता कामा नये. तेवढं फक्त मला वाटतं की आपण जर नीट पाहिलं, काळजी घेतली, तर आपल्याला कोणी त्रास देणार नाही. आज इथे सगळे उपस्थितांना मनापासून शुभेच्छा देतो आणि तुमच्या सगळ्यांचं आमच्या संघटनेमध्ये स्वागत करतो. धन्यवाद.